नमस्कार, मी पल्लवी धायगुडे. डॉक्टर रवींद्र बर्वे सर यांच्या ॲस्ट्रो हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ॲस्ट्रो हब या यूट्यूब चॅनलचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील किंवा डॉक्टर बर्वे सरांचे काही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघितले. त्यांना खूप सारे प्रतिसाद दिलाय, भरभरून प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळेच त्यांनी स्वतः तुमच्यासाठी काही क्लास खुले केलेत. जे क्लास कधी असणार आहेत, ते क्लास कोणते आहेत आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, हे सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या या क्लासेसची माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याआधी मला एक सांगायचंय की हा क्लास आहे जो या क्लासचं वैशिष्ट्य, महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा क्लास केल्यानंतर एका दिवसात ज्योतिषी बना आणि एका मिनिटात भविष्य सांगा. हे या क्लासचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि ह्याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार नमस्कार सर, आपण या क्लासेसकडे तर वळूयात. पहिला आधी मला हे सांगा की तुम्हाला एवढा जो काय प्रतिसाद मिळतोय, लोक एवढं भरभरून तुमचे व्हिडिओ लाईक्स करताय, शेअर करताय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मनापासून आभार. मी तर बरीच वर्ष भविष्य सांगतोय, पण हे जे काही क्षेत्र म्हणजे आता आहे यूट्यूबचं आणि ह्याच्यातून इतकं भरभरून मला हे सगळं अनपेक्षित होतं. हा इतका प्रतिसाद मिळाला, मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि आभारी आहे. मी या सगळ्यांचा आभारी आहे आणि त्यामुळेच मला आणखीन काही काही लोकांना माहिती देण्याची इच्छा निर्माण होते. अरे वा, ठीक आहे सर, आपण क्लासकडे वळूयात. पण मला एक प्रश्न पडलाय की एका दिवसात क्लास करा, आपण जो हा क्लास आहे तो एका दिवसात करणार आहे, म्हणजे एक एक दिवसाचे जे क्लास आहेत त्यानुसार एका दिवसात ज्योतिषी बना आणि एका मिनिटात भविष्य सांगा, ही कन्सेप्ट नक्की काय आहे? ही कन्सेप्ट म्हणजे मी अनेक शास्त्रांचा माझा अभ्यास आहे. त्यातून 10 ते 12 विषय मी लोकांना क्लासेस घेतो. हे क्लासेस देत असताना किंवा लोकांना शिकवत असताना मला जाणवलं की काय आवश्यक आहे आणि कशाची गरज नाही आहे. देताना जास्तीत जास्त सोपं केलेलं आहे. मनापासून सगळं दिलेलं आहे. तो क्लास केल्यानंतर संध्याकाळी घरी जाताना लोक जग जिंकल्याच्या आनंदात जातात, कारण त्या त्या विषयामध्ये संपूर्ण ज्ञान आलेलं असतं. आणि एका मिनिटात शास्त्रच असं सोपं केलेलं आहे की अंकशास्त्र असेल, सिग्नेचरचं असेल, कोणतंही शास्त्रातून तुम्ही कुठलीही सही पाहिली की एका मिनिटात भविष्य सांगणार. कोणाची जन्मतारीख पाहिली, एका मिनिटात भविष्य सांगणार. इतकं सोपं केलेलं. ठीक आहे सर, मला आधी सांगता का तुम्ही आपण कोणते कोणते क्लास घेणार आहे आणि किती दिवस क्लास घेणार आहे? क्लास लक्ष्मी प्राप्तीचा एक क्लास आहे. माझ्या आवडीचा विषय आहे. हा, लक्ष्मी प्राप्ती आहे. जन्मतारखेवरून भविष्य, त्याला आम्ही सूर्यकुंडली शास्त्र म्हणतो. सूर्यकुंडली रीडर असं आम्ही तयार करणार आहोत. त्याच्यानंतर सिग्नेचर, प्रत्येक सहीचं विश्लेषण करता आलं पाहिजे, सहीमध्ये सुधारणा करता आली पाहिजे, त्याचा एक क्लास आहे. आणि सगळ्यांना जो आवश्यक आहे तो ध्यान धारणेचा एक क्लास आहे. ध्यान करताना अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि एक सगळ्यात मोठं शास्त्र आहे अध्यात्मामध्ये, ज्याची सगळ्यांना गरज आहे, असं शिवसरोदय शास्त्र. हे पण शास्त्र आहे. आणि त्याच्यानंतर बी पॉझिटिव्ह, सगळ्यांना पॉझिटिव्ह बनवण्याचं एक तंत्र आहे, ते सगळ्यामध्ये देणार. अच्छा, ठीक आहे. मग आपण एका एका क्लासची माहिती घेऊयात. पहिला जो क्लास आहे आपला तो लक्ष्मी प्राप्ती. तर लक्ष्मी प्राप्ती, मी नक्की हा विषय काय, म्हणजे नेमकं काय लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी खूप लोक काय केलं पाहिजे मी सांगण्यापेक्षा खूप लोक करत असतात. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला झोपेपर्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप काय करतात. अनेक कष्ट करतात, काही लॉटरी खेळतात, काही तेजीमंदीसारखे व्यवहारांमधनं पैसे कमवतात. पण ह्या सगळ्याचा आपल्याला आपल्या जीवनासाठी उपयोग होईलच असं नाही. आध्यात्मिक जे उपाय आहेत, दैवी जे उपाय आहेत, ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन ह्या क्लासमध्ये आहे. आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळे उपाय देतो. त्यातले कोणतेही 10 उपाय केले तरी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी वाढलेली किंवा आहे ती साठलेली, टिकून राहणारी अशी लक्षात येते. पण सर, मी जेवढं बघितलंय की लक्ष्मी चंचल असते किंवा अस्थिर असते, मग ती आज इकडे उद्या तिकडे, मग असं का? कोण म्हणतं अस्थिर असते? अहो, लक्ष्मी अस्थिर नसतेच, आपण त्याला अस्थिर करतो. लक्ष्मी स्थिर असते, तुमच्या घरी आलेली असते, येणारच असते. अस्थिर होण्याचं आपल्या हातात आहे. प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी स्थिरच आहे. हा एक बोलीभाषेतलं तुम्ही अस्थिर असते म्हणता. आपण चुका करायच्या आणि लक्ष्मीला नावं ठेवायची, हे बरोबर नाही. लक्ष्मीला का नावं ठेवता? तुमच्या चुकांमुळे, तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या बोलण्या चालण्यामुळे आणि घरामध्ये जे काही तुम्ही करत असता, एकमेकाशी वागत असता, ह्या सगळ्यामुळे ती अस्थिर जाणवते. ती स्थिरच आहे आणि ती स्थिर ठेवण्यासाठी तर आपला क्लास आहे. लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाय सुचवाल का?
खूप साधे उपाय आहेत. म्हणजे जसं की जसं की म्हणजे आपले हाताची बोटांची जी नखं आहेत ती कोणत्या वारी कापली पाहिजेत आणि कुठे ठेवली पाहिजेत. पायाची नखं कोणत्या वारी कापली पाहिजेत, कुठे ठेवली पाहिजेत. पुरुषांनी केस कधी कापले पाहिजेत, कोणत्या दिवशी, आठवड्यातल्या कोणत्या दिवशी भाकरी करायची नाहीये, तुमच्या चप्पल कशा असल्या पाहिजेत, घरामध्ये तुम्ही जे दिवे लावता ते कोणत्या पद्धतीचे असले पाहिजेत, कुठलाही पैसा वापरायचा कसा, त्याचा ठेवायचा कसा, घरामध्ये सोनं ठेवायचं कुठल्या जागेवर किंवा त्याला आसन कुठलं पाहिजे, लक्ष्मीला आसन कुठलं हं. पाहिजे, या सर्व ज्या बोलीभाषेमध्ये किंवा आपण प्राचीन याच्यातून आलेलं आहे, खूप हं. दुर्मिळ, प्राचीन आणि आधुनिक ह्याचं मी सांगड घातलेली आहे आणि त्यातून अनुभवातून हा क्लास तयार केलेला आहे. आपण जे काही ऐकतो किंवा जुन्या लोकांचं ऐकतो, कुठल्यातरी पुस्तकात वाचतो, त्याच्यातनं काही अर्धवट कामं होतात आणि त्यामुळे ती अस्थिर होती. हं. लक्ष्मीला खरोखर ती स्थिर आहे, तिला खूप झोप आहे. ती कशाच्या आवाजाने जागी होते हे सुद्धा मी त्या क्लासमध्ये सांगणार आहे. प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी आहे, ती स्थिरच आहे, फक्त ती झोपलेली आहे. ती जागी करण्यासाठीचे उपाय आपल्याला या क्लासमधनं पाहायला मिळतील. झोपलेली आहे म्हणजे नक्की त्याचं कारण काय असू शकतं? की तुम्ही कुठेही पहा, कुठेही उल्लेख पहा, लक्ष्मीला जाग येतच नाही. ती जाग येण्यासाठी फक्त एका आवाजाची गरज असते आणि ते त्या क्लासचं वैशिष्ट्य आहे. याच्यानंतरचा जो क्लास आहे आपला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यकुंडली. पण आजपर्यंत जेवढं काही मी ऐकलं की सगळे लोक नाही का चंद्रकुंडली बघतात. मग हे सूर्यकुंडली नेमकं काय आहे? सूर्यकुंडली म्हणजे फार सोपी आहे. सूर्यकुंडलीमध्ये आपली चंद्रकुंडली प्रचलित आहे. सूर्यकुंडली फार कमी आहे. ही महाराष्ट्रातली नाहीये. ही दुसऱ्या प्रदेशातून आलेली आहे आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये आम्ही 2-4 लोकच हा क्लासेस घेतो किंवा ह्याच्यावरनं प्रिडिक्शन करतो. आम्ही ज्यावेळेला ह्या शास्त्रातून सांगतो ते हं. सगळ्यात सोपं आहे आणि जर काही इतर शास्त्रातनं जे ज्योतिषी असतील, ज्यांना भविष्य सांगायची खूप आवड आहे, त्या प्रॅक्टिसमध्ये जे आहेत, त्यांना सपोर्टिंग शास्त्र म्हणून ह्या शास्त्राचा खूप मोठा उपयोग होतो. म्हणजे मी ज्यावेळेला एखाद्या वास्तू व्हिजिटला जातो, त्यावेळेला जर काही कोणी मला गाडीवर घ्यायला आले किंवा रस्ता हं. दाखवायला जर एखाद्या चौकात येऊन थांबले, तर त्या गाडीचा नंबर पाहिल्यानंतर मी काही बोलत नाही. घरात गेल्यावर सगळ्यांसमोर सांगतो, की "अरे, ही गाडी तुम्ही जी घेऊन आला होतात, ती गाडी ज्यांच्या नावावर आहे ते वापरत नाहीत, दुसरे वापरत असतील." त्यावेळेला त्या घरातला पुरुष म्हणतो, की "नाही, इतके दिवस माझ्या भावाने वापरली, आता माझा मुलगा वापरतो." हे ऐकल्यानंतर जे काही सगळे लोक पॉझिटिव्ह हां. होतात आणि माझ्याबद्दलचं अट्रॅक्शन तयार होतं, हे प्रत्येक ज्योतिषाला पाहिजेच असतं. मग हो. हे इतर शास्त्रज्ञ जे भविष्य सांगणारे आहेत, हं. त्यांनी माझ्याकडचे हे सपोर्टिंग शास्त्र म्हणून जर अजून काही शास्त्रांचा अभ्यास केला, तर हं. सगळ्यांनाच उपयोग होणार आहे. आणि आणखीन एक त्याच्यामधला एक विषय आहे, तो सर्वसामान्यांना माहीत नाहीये आणि तो इतका सहज सोपा आहे, की ज्यावेळेला आम्ही उपाय देतो, म्हणजे जन्मतारखेत तर प्रत्येकाला सगळे अंक नाहीयेत. जसं की तुमची त्या जन्मतारीख पाहिल्यानंतर लक्षात आलं, की 2च अंक तुमच्यासाठी काम करतात, 7 अंक करत नाहीत. अशा वेळेला तुमचं मूल्यांक आणि भाग्यांक ह्या दोन्हीची बेरीज करायची. मूल्यांकाचे फायदे वेगळे मिळवायचे, भाग्यांकाचे मिळवायचे आणि दोन्हीची मैत्री करायची. ह्यासाठी प्रत्येक मूल्यांकाचा मैत्री अंक, शत्रू अंक, सम अंक ह्याचं पण मार्गदर्शन करणार आहे. त्याचा उपयोग असा होतो, की आता बऱ्याचदा पाहता स्पेलिंगमध्ये बदल केलेला आहे. कैक नावांमध्ये आता जाणवायला लागतं, की हे स्पेलिंग चुकीचं वाटतं किंवा सहज लिहिलं तर वेगळं असतं. पण त्या नावामध्ये एखादं स्पेलिंग वाढवून किंवा कमी करून ते तुमचे मूल्यांक आणि भाग्यांकाची बेरीज आणि मैत्री अंक करण्याची सोय आपल्याकडे आहे. हे सुद्धा तुम्हाला त्यात शिकायला मिळणार. त्याच्यामध्ये सूर्यकुंडलीमध्ये खूप सोपं आहे आणि हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल, की हे ओळखीचा चौकोन आहे. हां, हे तर सुडोकू सारखं किंवा OXJ म्हणजे आम्ही जे खेळतो OX त्याच्यासारखं म्हणजे हे OX असं, सारखं. हे O, हे X असं. ह्यात कधी जिंकला होतात का हो? हो, खूपदा. त्यात जरी जिंकला नसाल ना, तरी माझा हा सूर्यकुंडलीचा क्लास केल्यावर जग जिंकण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. कारण कोणती जन्मतारीख बघितली की त्याचं प्रिडिक्शन एका मिनिटात जे कराल, ते जग जिंकल्याच्या आनंदासारखं आहे. अरे इतकं वाह! सोपं कमाल. हे आहे. ह्याच्यामध्ये आपण फक्त जन्मतारखेतले अंक इकडे जसे 12 राशी हं, बसवतो, हं. तिथेही आपले 9 अंक बसवायचे. हे 9 चौकोनमध्ये 9 ग्रहांची जागा आहे. आपलं जग चालतं, पृथ्वी चालते, ही सगळी ग्रहांच्या जीवावर चालते आणि देव सुद्धा तुम्हाला ज्यावेळेला काही मार्गदर्शन आपण देवाला मागतो. देव ज्यावेळेला तुम्हाला काही उपाय देतात, तुमचं म्हणणं ऐकतात, ते ग्रहांच्या मार्फत तुम्हाला पोहोचवतात. हे कोणाला
लवकर सांगता येत नाही आणि हम्म. कोणता ग्रह काय देणार आहे त्याला त्याचं स्थान ह्या चौकोनात कुठे आहे ह्याचा तो क्लास आहे. त्यामुळे जन्मतारीख जर कुठली लिहिली आणि त्याचे ग्रह ह्याच्यात बसवले की तुम्हाला एका मिनिटामध्ये त्याच्यावरनं भविष्य सांगता येतं. याच्यात एवढेच रकाने कसे काय, म्हणजे इतके कमी कसे? कारण वरती तर चंद्रकुंडलीमध्ये आपण 12 आहेत आणि खाली 9 कसे हे काय? 9 ग्रह आहेत ना, 9 ग्रहांशिवाय कुठे आता जो हम्म. अंक किती आहेत आपल्याकडे 1 ते 10 पर्यंत हा, 9. हे 9. प्रत्येक ग्रहाचा एक अंक आहे. जो ग्रह ज्या ग्रहाचा जो अंक आहे त्याचं इथे एक विशिष्ट स्थान आहे. हम्म. हे कुठेही आपल्या मनात हे जसं आपण करतो खेळासारखं तसं ग्रह हम्म. कुठेही बसून चालत नाहीत. याला प्रत्येक ग्रहाला एक विशिष्ट जागा आहे. तिथे तो बसल्यानंतर तुम्हाला त्या जन्मतारखेतून त्याचं इथलं स्थान पाहिलं की एका मिनिटात भविष्य सांगता येतं. त्याच्यावरनं अजिबात वेळ लागत नाही. या शास्त्राचा उपयोग कसा होऊ शकतो? या शास्त्राचा उपयोग तुम्हाला कोणते ग्रह आहेत तुमच्याबरोबर ह्याचा एका मिनिटामध्ये अंदाज आला की जे नाही आहेत त्याचा आपल्याला उपाय करायचा. त्या ग्रहांचा उपाय केला म्हणजे रत्न वगैरे घालायची गरज नाही. त्या त्या ग्रहांची साधना करायची, त्यांना काय व्हायचं, काय दान करायचं, ह्याच्यामधून ते ग्रह तुमच्यासाठी परत कामाला येतात. एखादी जन्मतारीख सांगितली तर तुम्ही सांगू शकता का हो, भविष्य? जरूर. सांगू? हो. 28/2/2002. 28/2/2002. अरे बापरे. अहो तुमच्याबरोबर फक्त 2च ग्रह काम करतात. ह्या इथे 9 ग्रह बसवायचे आणि 2च ग्रह काम करतात, बाकीचे 7 ग्रह नाहीयेत. बापरे. पण त्यातून मी तुमच्या जन्मतारखेचं एका मिनिटात जे भविष्य असतं ते सांगतो की तुम्हाला एखादी कला असेल, एखादा छंद असेल, तुमची तारीख ही नोकरीची पण आहे, व्यवसायाची पण आहे आणि खास करून तुम्हाला पायाचं, पोटाचं किंवा पायाचं दुखणं होऊ शकतं. कमाल. पोटाचं आहे. अजून एक एखादी सांगू का? ह्याच्यातून काय लपलेलं आहे ते सुद्धा कळतं. सांगा. हे अंक पाहिल्यावर जे दिसतं ते मी तुम्हाला सांगितलं. यात काय लपलेलं आहे हे सुद्धा मी माझ्या क्लासमध्ये बघायला शिकवतो. यातलं लपलेलं जे आहे आता तुम्हाला पटेल. तुमचं सगळ्यांशी पटतं. तुम्ही कशाही वागलं तरी आई वडील म्हणतील माझी मुलगी चांगली आहे. तुमची मुलं सुद्धा तुम्हाला साथ देणार आहेत. तुमच्या सगळ्या बहीण भावांची, चुलत मावस, आते भाऊ, मामे भाऊ या सगळ्यांचे अपडेट तुमच्याकडे असतील. कोण कुठल्या कॉलेजला आहे, कोण कुठे नोकरीला आहे, सगळं माहीत असेल. सगळ्यांशी संपर्क असेल. बरोबर. ते अगदी ह्या बरोबर. तारखेत दिसत नाही, लपलेलं आहे. ते कसं शोधायचं आणि ते कसं सांगायचं हे ह्या क्लासचं वैशिष्ट्य आहे. नाही, कमाल आहे. खरंय, जे आहे ते आहे. आणखीन एखादी सांगा. आणखी एक सांगू? सांगा. पण ती व्यक्ती तुमच्या माहितीची पाहिजे. कारण मी भविष्य हो, सांगितलं हो, तुम्ही हो. नुसते सांगितले त्याचं नाही तुम्हाला नाही कळणार आहे नाही. आहे. फ्रेंड मध्येच आहे. 4/8/2002. अरे वा. ही खूप छान तारीख आहे. आता लक्ष्मी प्राप्तीच्या क्लासबद्दल मगाशी सांगितलेच आहे. ह्यांचा जन्म झाल्यानंतर घरामध्ये खूप पैसे वाढले. वडिलांचं प्रमोशन झालं असेल, व्यवसाय असेल तर पैसे वाढले असतील आणि यांचं सुद्धा तुमच्यासारखं सगळ्यांशी पटणारा ग्रह आहे. एखादी कला असेल किंवा एखाद्या खेळामध्ये यश असेल. आता ह्याच्यातला अभाव सांगू का तुम्हाला काय काय नाही. मगाशी तुमच्या तारखेत लपलेलं सांगितलं. ह्यांच्याकडे काय नाहीये ते सांगतो. ह्यांनी नोकरी केली तरी प्रमोशनसाठी थोडासा त्रास होईल. ह्यांनी जर आणि उच्च शिक्षणाची तारीख नाही, साठवायची सवय नाही, लक्झरियस म्हणतो सारखा मेकअप केला पाहिजे, खूप छान राहिलं पाहिजे अशी सवय नाही. त्याच्यानंतर बक्षिसांचा पण अभाव आहे. फार बक्षिसं मिळाली नाहीत. मिळाली असतील पण थोडीच मिळाली असेल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय लपलंय माहितीये का की बक्षिसांचा ग्रह नाहीये. काम किती केलं तरी शेजारच्याला बक्षीस मिळेल पण आपल्याला मिळणार नाही. अशी बऱ्याचदा जाणवलं असेल. हा, कमाल. म्हणजे जे आम्ही स्वतः, म्हणजे मी जे अनुभवलं ते तुम्ही सांगितलं, जे की तुम्हाला माहित पण नाहीये, तुम्ही त्यांना भेटले पण नाहीये, नाही, तरी नाही, पण ते तुम्ही काही नाही. एका जन्मतारखेवरून एवढं सगळं सांगितलं. कमाल. म्हणजे एवढं एका जन्मतारखेवरून जर एखाद्याचं एवढं भविष्य कळत असेल तर सिरियसली कमाल आहे हे. हा क्लास केलाच पाहिजे. माझी तरी आणि ते अशी एका इच्छा आहे. मिनिटात कळते. आणि एका मिनिटात, म्हणजे मला ती तुमची टॅगलाईन आहे ना, ती खरंच उपयोगी वाटते की हा क्लास केल्यानंतर एका दिवसात ज्योतिषी बनायचं आणि एका मिनिटात भविष्य सांगायचं. नक्की. आणि ही पुरेपूर त्याला जातीये. ठीक आहे सर, आता बघूयात आपला पुढचा जो क्लास आहे, सिग्नेचर अनालिसिस. म्हणजे सहीवरून भविष्य सांगता येतं. म्हणजे ही एक गोष्टच कमाल आहे की आपण आपल्या सहीवरून भविष्य सांगू शकतो. म्हणजे तुम्ही सांगू शकता. मग नेमकं कसं? नाही, तुम्ही आता जी म्हणता म्हणालात ना आपण सांगू शकतो. नक्कीच सांगू शकतो. तुम्ही जर क्लास केला तर तुम्ही सांगणारच आहात. कमाल. सहीमध्ये खूप काही लपलेलं आहे. सहीचं एक वैशिष्ट्य माहितीये काय आहे? काय? सहीमध्ये
ही सही नुसती वाचायची नाहीये. हम्म. ही तुमच्या संपूर्ण जीवनाची ब्ल्यूप्रिंट आहे आणि ती बदलता येते. अरे ही बदलता येते म्हणजे तुम्हाला माझं एक वाक्य आणखीन एक आहे की मी हम्म. भविष्य बदलून मिळेल सांगतो आणि हे सांगायचं डेअरिंग बिंदास करतो. याचं कारण असं आहे की सही पाहिल्यानंतर काय अभाव आहे आणि तुम्हाला जे पाहिजे त्याचा सहीमध्ये थोडासा बदल केला तर ते प्राप्त होतं. अनेक सह्यांचं मी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना आलेले अनुभव असेच आहेत. कमाल. म्हणजे एका सहीवरून आपण आपलं भविष्य सांगू शकतो किंवा ऐकू शकतो तुमच्याकडून. काय सांगू शकता म्हणजे एका सहीवरून काय काय सांगता येतं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगता येते की त्याच्या भविष्याबद्दल? संपूर्ण त्याच्याकडे काय झालं, त्याचं लहानपण कसं गेलेलं आहे, त्याला स्वतःला प्रूव्ह करता येतं का, म्हणजे स्वतःचं क्रेडिट स्वतःला घेता येतं का, तो वडिलांचा आशीर्वाद मिळतो का, पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो का, त्याचे मित्र कसे आहेत, वयाने कमी आहेत, वयाने जास्त आहेत, तोच त्याच्या कामांना ब्रेक देतो का, म्हातारपणाच्या पैशासाठी म्हणजे त्या पैशाची सोय होण्यासाठी त्या सहीमध्ये फार सोपी ती सही आहे. त्या सहीमध्ये थोडासा बदल केला तर प्रत्येक सही, मी ज्या वेळेला लोकांना सह्यांचं मार्गदर्शन करतो त्यावेळेला त्या प्रत्येकाला म्हातारपणी पैशाची सोय झाली पाहिजे हे सगळं त्याला काय पाहिजे विचारतो, त्याप्रमाणे बदल करतो आणि सगळ्यात शेवटी म्हातारपणाच्या पैशाची सोय झालीच पाहिजे अशा पद्धतीने ती सही करून देतो. मग सर मला असा प्रश्न पडलाय की मग योग्य सही निवडायची कशी? योग्य सहीचंच मार्गदर्शन कसं आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा हे माझ्याकडे शिकल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करू शकता. प्रत्येकाची सही बदलण्याच्या बद्दलचं तुम्हाला ज्ञान माहिती होतं आणि त्याच्यातून तुम्ही बदल करू शकता. माझ्याकडे क्लास केल्याचा एक सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या, मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या सगळ्यांच्या सह्या तुम्ही बदलू शकता. मग जर स्वतःची सही बदलण्यासाठी जर काही आपण पैसे कुठेतरी खर्च करत असू तर त्यापेक्षा आणखीन थोडेच पैसे खर्च केले तर माझ्याकडचा क्लास होतो, त्यातून ज्ञान प्राप्त होतो. याच्यातून तुम्ही सही विश्लेषण तज्ज्ञ झाल्यानंतर काही पैसे घेऊन सुद्धा इतरांच्या सह्यांचं मार्गदर्शन कराल. घरातल्या सगळ्यांच्या सह्यांचा बदल तुम्हाला नीटपणे करता येईल आणि त्यात प्रत्येकाचं भविष्य बदलता येईल. ह्याचा जो आनंद आहे हा खूप मोठा आहे. योग्य सही शिकल्यानंतर त्याचं काय बदल काय होईल? योग्य सही शिकल्यानंतर तुमच्याकडे अनुभव तसे यायला लागतात. तुम्हाला जर समजा कुठे मैत्री टिकत नसेल, तुम्हाला कोणती नातेवाईकांची साथ मिळत नसेल, ह्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. तुम्हाला जसं मी सांगितलं की तुमचे कामं अडल्यासारखी वाटतात, प्रत्येक वेळेला ब्रेक लागतो, याचा अर्थ पितृदोष आहे. तो सहीमध्ये पण पितृदोष दिसतो. आपण त्या सहीच्या वाटेतून सही ज्या वेळेला सुधारतो त्यावेळेला पितृदोष राहणार नाही अशी पण ती सही करतो ना. त्यामुळे मग ह्या नेहमी येणाऱ्या अडचणी येतच नाहीत आपल्याला आयुष्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हातारपणासाठीचे पैसे तयार होतात. म्हणजे एका सहीवरून समजतं एका आपल्याला सहीवरून. की आपल्या आयुष्यात पैसा आहे नाही किंवा आपल्याला तो शेवटपर्यंत कसा टिकवता येईल. हो. कमाल. आपला जो नंतरचा क्लास आहे तो ध्यानधार नाही, तर मग मी तर जेवढं ऐकले की नाही का लोक सकाळी मेडिटेशन करतात, 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन करतात. मग हा क्लास करायची गरज काय आहे ना. आपण जे काही पाहतो, माझ्याकडे येणारे लोक सुद्धा सांगतात आम्ही ध्यान करतो, मेडिटेशन करतो. याला शब्द कोणताही वापरला तरी तुम्ही प्रपंचाचं ध्यान करता. जे काही तुम्हाला अध्यात्माचं ध्यान आहे हे होतच नाही. याच्यामध्ये मी म्हणजे माफी मागतो लोकांना असं म्हणतो, पण ते ध्यान जे आहे ते ध्यान खरोखर तुमचं वरती कनेक्ट होतच नाही. अध्यात्माचं ध्यानच नाही. हे फक्त साधू, ऋषीमुनी किंवा जे काही हिमालयात राहतात ह्यांना माहीत आहे कुठे कनेक्ट व्हायचं, कसं कनेक्ट व्हायचं. त्यांचं जे ध्यान होतं ते अध्यात्माचं ध्यान. तुम्ही जे करता ते प्रपंचाचं ध्यान. आपल्या संकट येणारी, आपले रोजचे व्यवहार ह्याचंच ते ध्यानधारणा होती, ह्याचंच मेडिटेशन होतं. हे करायला हरकत नाही. तुम्हाला फक्त मनाला थोडी शांतता मिळते. पण माझी अशी इच्छा आहे, जो खरोखर ध्यानाला बसतो, 1 मिनिट बसू दे, 15 मिनिट बसू दे, त्याचं वरती परमात्म्याशी कनेक्ट झाला पाहिजे, म्हणून या क्लासचा उपयोग आहे. मग ऋषी मुनींच्या ध्यानात आणि या ध्यानात काय फरक आहे? ऋषी मुनींचं जे ध्यान आहे त्यांना माहित आहे कसं बसलं पाहिजे, कुठल्या दिशेला तोंड केलं पाहिजे आणि परमात्माचं त्यांच्या मनामध्ये काय आहे, कोणतेही विचार नाहीत ना प्रपंचातले.
मला उद्या भाजी आणायची आहे का, माझ्या मुलाला कुठे सोडायचं आहे का, ह्याचा कोणताही विषय नाही. राजकारणात काय चाललंय, क्रिकेटचं काय होणार, हे काहीही त्यांना नकोय. त्यामुळे त्यांचं परमात्म्याशी होतं. आपण ह्या सगळ्या विचारांमध्ये असतो. त्यामुळं आपलं हे प्रपंचाचं ध्यान होतं, अध्यात्माचं नाही होत. मग ध्यान करायची योग्य वेळ आहे का कोणती काय, का कधी? नाही, माझ्या क्लासमध्ये आपण ह्याच्याबद्दलच सांगणार आहोत. संपूर्ण दिवसभरामध्ये ध्यानाच्या 3 वेळा आहेत. ह्या सगळ्याचं मार्गदर्शन क्लासमध्ये सांगितलेलं आहे. या 3 वेळांपैकी तिन्ही वेळेला केलं तरी चालेल, तिन्हीपैकी एका वेळेला जरी केलं तरी चालेल. तुम्ही ज्या ज्या वेळेला ध्यानाला बसाल त्यावेळेला कनेक्ट कसं व्हायचं ह्याचं मार्गदर्शन आहे. मग या क्लासमध्ये कुंडलिनी जागृत होते का? कुंडलिनी जागृत होते का? हम्म. हा प्रश्नच मला हसण्यासारखा आहे. आणि तुम्ही नाही हो, येणारे प्रत्येक जण अध्यात्मातले सगळे जणांकडे हे असतं. आणि खरं सांगू, हम्म. याच्यासाठी लोक लाख रुपये द्यायला तयार असतात. बाप. आता ह्या आपल्या महाराष्ट्रात कुठे मिळत नाही म्हणून कोणीतरी काशीला जातं, युपी मध्ये जातं, आणखीन कुठे जातात. का तर कुंडलिनी जागृत करण्याचे खूप शोध घेत राहतात. अहो, तुमची कुंडलिनी जागृत आहेच, फक्त ती आहे का नाही बघायला शिका. माझ्या क्लासमध्ये मी ज्यावेळेला हा ध्यानाचा क्लास होणार आहे त्यावेळेला प्रत्येकाला दाखवणार आहे कुंडलिनी जागृत झाली की नाही. तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुमची कुंडलिनी जागृत झाली की नाही याचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. या क्लासचं हे एक खास वैशिष्ट्य आहे. ध्यान म्हणजे ध्यानच आहे, वरती परमात्म्याशी कनेक्ट झालंच पाहिजे असं आहे. कमाल. म्हणजे जेवढं ऐकलं त्यानुसार म्हणजे आपण जे मेडिटेशन करतो ते मेडिटेशन आणि हे ध्यान खूप वेगळे. मेडिटेशन शब्द वापरा, ध्यान वापरा, काही जरी केलं तरी रोजच्या जीवनातून, रोजच्या प्रपंचातल्या ज्या काही आपल्याला समस्या आहेत ह्या सुटत नाहीत. पण प्रपंचात राहून तुम्हाला जर अध्यात्माशी कनेक्ट व्हायचं असेल तर ध्यानासारखा सोपा मार्ग नाही. फक्त त्याची वेळ पाळता आली पाहिजे, त्यात शुद्ध जागा निवडता आली पाहिजे, तुमच्या मुद्रा कशा असल्या पाहिजे, तुमचे श्वास कसे असले पाहिजेत, हे सगळं करता आलं पाहिजे. आणि तुमचा जो प्रश्न आहे कुंडलिनी जागृत असतेच. ती जी काही तुमची सप्तचक्र आहेत ही कशी आहेत का, मी माझ्या ध्यानामध्ये काय करतो सांगू का तुम्हाला. एक काठी रोवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी चक्र आहे ती त्या काठीतच बसली पाहिजेत असं. तुम्हाला लहानपणी ते लिगोरी खेळ आठवतो का? हा हा हा. लिगोरी खेळाच्या वेळेला आपण काही मुलं फरशांवर फरशा ठेवल्या. हो हो. आताच्या मुलांसाठी एक बार असतो, त्याच्यामध्ये ते छोटे छोटे गोल गोल टाकायचे टाकायचे, असतात. हा. जर त्यात टाकता आले नाही तर ते पूर्ण होत नाही. हम्म. तसंच आहे, आपली सप्तचक्र प्रपंचात राहिल्यामुळे काही ना काही कारणाने ती बदललेली आहेत. एक इकडे हल्लेलं आहे, एक इकडे हल्लेलं आहे. हे सगळं एकत्र आणायचं काम या ध्यानातून होतं. एक काठी आहे त्याच्यामध्ये सप्तचक्र एका लाईन मध्ये बसलेली आहेत. असं जर असेल तर कुंडलिनी जागृत होणारच. मला तरी वाटतं की हा क्लास केल्यानंतर जे मेडिटेशन करतोय आपण त्याचा योग्य फायदा किंवा लाभ आपल्याला होईल. असो, आपण पुढच्या क्लासकडे वळूयात सर. आपला पुढचा जो क्लास आहे शिवस्वरोदय. मग शिवस्वरोदय नेमकं काय? शिवस्वरोदय बद्दल बोलायला मला नेहमीच आवडतं, कारण माझ्या आवडीचा विषय आहे. आणि शिवस्वरोदय हे बापशास्त्र आहे. ह्याला कोणतंही टूल लागत नाही, पत्रिका नाही, जन्मतारीख नाही, हस्तरेषा नाही, आत्ताची वेळ सुद्धा पाहिजे नाही. कोणतंही टूल न वापरता समोरचं कोणत्याही विषयातलं भविष्य सांगता येतं. हे शास्त्र म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र. जसं तुम्ही सांगितलं सर की या शास्त्रात कोणतंही टूल नाही वापरायचं, मग भविष्य कसं सांगणार? म्हणजे नक्की त्याची प्रोसेस काय आहे किंवा काय असतं नेमकं? हे प्रोसेस नाही याला काही, पण नेमकं कसं सांगायचं याचा अर्थ हे श्वासामधून उत्तर तयार होतं. या 3 गोष्टीतून उत्तर तयार होतं. तुम्ही जी गोष्ट ऐकत असता त्याची उत्तरं तुमच्या नाकपुडीमध्ये तयार होतात. जी गोष्ट पाहत असता त्याची उत्तरं तुमच्या नाकपुडीत तयार होत असतात. आणि तिसरं म्हणजे तुम्ही ज्याचा विचार करता. तुमच्या समोर कोणतीही व्यक्ती नाही, तुमचं कोणीतरी ऍडमिशनला चाललंय, इंटरव्ह्यू चाललंय किंवा तो परदेशात आहे, आता काय करत असेल, काय होत असेल, ह्याची उत्तरं आपल्या नाकपुडीत तयार होतात. ती बघायला आणि तुमच्या नाकपुडीत तयार करून द्यायला माझ्याकडे जे काही शास्त्र आहे त्यातून मी तुमच्यासाठी ते करू शकतो. म्हणजे श्वासावर सुद्धा भविष्य सांगता येऊ शकतं? नक्कीच. श्वासावरच सांगायचं भविष्य म्हणजे शिवस्वरोदय. म्हणजे आपण जे नॉर्मली श्वास घेतो हे आपल्याला माहितीही नव्हतं की नाही का एका श्वासावर सुद्धा आपण समोरच्याचं भविष्य सांगू शकतो. बरोबर.
म्हणजे मी जेवढे काही पुस्तकात वगैरे वाचले त्यानुसार या शास्त्र जे आहे याच्यात कोणतेही टूल नाही वापरायचे असं तुम्ही म्हटले. मग त्यानुसार मग ते शास्त्र नक्की आलं कुठून? असा प्रश्न पडलाय मला. फार चांगला प्रश्न आहे. कारण आलं कुठून म्हणजे महादेवाने पार्वती देवीला सांगितलेलं हे शास्त्र आहे आणि ते ओरिजिनल शास्त्र माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मी अरे वा. फार म्हणजे देवाचे आभार मानतो की माझ्यापर्यंत ते मिळालं आणि म्हणून तर लोकांना भरभरून द्यायची इच्छा होते. जे माझ्याकडे आहे ते कुठेही जायला नको, आणखीन लोकांपर्यंत मिळालं पाहिजे म्हणून माझी हा क्लास करायची इच्छा आहे. हे तुमचं महादेवानी पार्वती देवीला ज्यावेळेला हे सांगत होते ते फक्त श्वासातून आपल्याला त्यासाठी कोणतंही पंचांग लागत नाही, कुठला मुहूर्त लागत नाही, दिवस लागत नाही, राहुकाळ पण बघायची गरज नाही. प्रत्येक उत्तर तयार होतं आणि माझ्या क्लासेसमध्ये येणाऱ्या खूप जणांना खूप छान अनुभव आलेले आहेत. तुमचा एखादा अनुभव सांगता का याबद्दलचा? जरूर सांगेन. मी बरीच वर्ष हे क्लासेस घेतोय आणि याच्यामध्ये परदेशातनं पण काही लेक्चर्स, अध्यात्मातले लेक्चर्स देणाऱ्या ज्या डॉक्टर होत्या आणि त्यांना आपण आम्ही स्वामीच म्हणतो, त्या पण अशा बऱ्याच लोकांनी माझ्याकडे हा क्लास केला. त्यापैकी एक मी नाव घ्यायला सुद्धा अशा बऱ्याच लोकांनी माझ्याकडे क्लास केला. त्यामध्ये माझ्याकडे येणारे एक जातक होते. त्या महिलेचा माझ्यावरती त्या घरातल्या परत सांगतो. माझ्याकडे येणारे एक जातक होते. त्या घरातल्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि मी जे सांगितलं त्याचे त्यांना अनुभव आले होते. एक दिवस त्यांचा फोन आला आणि सांगितले की माझे मिस्टर सिरियस आहेत आणि हे दुसऱ्यांदा ऍडमिट झालेले आहेत आणि डॉक्टरनी आता असं सांगितलंय की खूप सिरियस आहेत, हे काही फार काळ राहतील असं नाही. त्या रडत सांगत होत्या, त्यांच्या सासूबाई रडत होत्या. मी त्यांना शांत केलं, म्हटलं रडू नका, ते बरे होणार आहेत. 2 दिवसामध्ये आयसीयूतून बाहेर येतील आणि 8 दिवसामध्ये तुमच्या घरी येतील. पण त्यांना असं वाटलं की मी खोटं सांगतोय, त्यांच्या समाधानासाठी सांगतोय, पण त्यांची काही मनस्थिती होत नाही. मग त्यांना मी सांगितलं एक उपाय कराल का? खूप अवघड आहे आणि म्हणून मी त्यांना एक छोटासा उपाय दिला. तो उपाय दिल्यानंतर त्यांचं थोडंसं मन शांत झालं आणि खरोखर 2 दिवसानंतर आयसीयूतून बाहेर आले आणि 15 दिवसांनी ते दोघे नवरा बायको मला भेटायला आले. मग त्यांनी असं मला म्हणाले की तुमच्यामुळे मी वाचलो. मी म्हटलं माझ्यामुळे नाही वाचलात, तुम्ही वाचणार होतात हे मला ह्या शास्त्रामुळे कळालं आणि मी ते तुम्हाला सांगितलं. त्या बाईंना असं वाटलं की हा विषय आपण शिकावा, हा क्लास करावा. त्यांनी माझ्याकडे एका बॅचमध्ये तो क्लास केला आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की सर मला माफ करा, तुमची परमिशन न घेता एक मैत्रिणीने मला जे काही सांगितलं त्याबरोबर मी तिच्यासाठी एक प्रिडिक्शन काय निघालं ते सांगितलं. त्यांच्या मैत्रिणीचा फोन आला होता की मी बारामतीला निघाले आहे, माझ्या आईची तब्येत खूप सिरियस झाली म्हणून फोन आलाय, तर मी आता लवकर जाते, आपल्याला आज जे काही बाहेर जायचं होतं ते जाता येणार नाही. आणि मी म्हणे की त्याच फोनमध्ये वेळ न घेता तिला सांगितलं तू लवकर जा, कदाचित तुझी आणि आईची भेट होणार नाही. कारण ते उत्तर श्वासातनं त्यांना कळालं होतं, जो माझ्या क्लासचा त्यांना फायदा झाला होता. त्यावेळेला मी सांगितलं मी क्लास यासाठीच तुम्हाला शिकवलेला आहे, माझ्या परमिशनची गरज नाही, वेळोवेळी त्याचा उपयोग करा आणि लोकांना सांगत राहा. आणि नंतर दुसऱ्या दिवशी फोन आला की त्या मैत्रिणी काल गडबडीत होती पण तिने सांगितलं आईची आणि तिची भेट काही झाली नाही. असं मी लोकांना सांगतो, तुमची उत्तरं बरोबर आहेत, 100% बरोबर येणार आहेत ह्याची मी अगोदर खात्री देतो. इतकं छान शिकवतो लोकांना. कमाल. म्हणजे ते तुम्ही जे सांगितलं तुमचा अनुभव ऐकून अंगावर काटा आला. खूप चांगलं. म्हणजे एका श्वासावरून आपण समोरच्याची सिच्युएशन समजू शकतो किंवा त्याचं भविष्य सांगू शकतो की पुढे काय होणार आहे. बरोबर. आणि हे खूप कमाल आहे. हा सर सांगितला तुम्ही इतरांसाठीचा अनुभव. तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुमचा काय अनुभव आहे का असा? रोज येतात. माझ्या पर्सनल मध्ये रोज येतात. कारण कोणी कधी संकटात सापडलं की मला फोन करतो, सर काय करू, आमचं असं होणार आहे, पैसे नाहीत, मिळणार का नाही, आमची मीटिंग होणार आहे. कोणी बिल्डर्स किंवा जागा खरेदी विक्रीवाले फोन करतात, ती पार्टी मुंबईत नाही येणार आहे, हे फलटणवर येणार आहेत, आम्ही साताऱ्यात जागा बघणार आहे, काय होईल मला सांगता येतं. उद्याच्या उद्या भेट होणार आहे. काहींना सांगतो की कोणीतरी एक येणार नाही, तुम्ही जिथून पुण्यातून जाऊ सुद्धा नका, भेट होणार नाही. लोक तिथे गेल्यावर सांगतात तुम्ही सांगितलं तसंच झालं, आलं नाही. माझ्या मावशीचाच अनुभव आहे. माझी मावशी खूप सिरियस होती, हॉस्पिटलमध्ये होती. माझ्या मावस बहिणीचा फोन आला आणि ती रडत होती, कारण डॉक्टरांनी तसं सांगितलं होतं. मी सांगितलं नाही बरं होणार आहे. तिला वाटलं मी समाधानासाठी सांगतोय, तू का प्रेम म्हणाले, चिचोला काय मग चेष्टा करतोस, तसं नाहीये. मी मावशी म्हणजे म्हणून मुद्दाम भेटायला गेलो धीर द्यायला. मावशीला सुद्धा वाटलं, ती म्हणली किती छान रूम आहे, इथं मला मरण आलं तर किती छान होईल.
मी म्हटलं तुला मी मरू देत नाही, उद्या तू घरी बाहेर येणार आहेस हम्म. आणि 4-5 दिवसात घरी येशील, माझ्या घरी जेवायला ये. आणि जाता जाता त्या घरातल्यांना मी उपाय सांगितला आणि खरोखर ती मावशी आजही आहे. ह्या गोष्टीला 5-6 वर्ष होऊन गेली, तेव्हाचा तो अनुभव आहे वा. आणि खूप छान आहे. आणि पण डॉक्टरांनी सांगितल्यावर लोक घाबरतात, कारण परिस्थिती तशी असते. काय घडणार आहे हे शास्त्र आपल्याला सांगतं. ते शास्त्र जर अवगत केलं तर कशाची भीती नाही, जग जिंकल्याचा आनंद इथे सुद्धा आपल्याला मिळतो. कमाल. म्हणजे तुमच्या एका वाक्यावर, तुमच्या एका शब्दावर, कारण तुम्हाला भविष्य समजतं, तुम्हाला ते शास्त्र माहिती आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मावशीला समजावलं आणि त्यांनी ते ऐकलं हो. आणि तुम्ही सिच्युएशन कंट्रोल केली ती. कमाल. ठीक आहे, यानंतर आपण पुढच्या क्लासकडे वळूया. आपला पुढचा जो क्लास आहे तो बी पॉझिटिव्ह. मग तुम्ही या क्लासमध्ये काय शिकवणार आहे नेमकं? बी पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हच शिकवणार हम्म. आणि पॉझिटिव्ह करणार. हा. बी पॉझिटिव्ह म्हणजे आता कसं बरेच क्लासेस आहेत आपल्याकडे. व्यक्तिमत्व विकास आहे किंवा हिलिंग करा म्हणतात. हे काही हिलिंग वगैरे न करता आणि कोणतंही क्लास न करता तुम्हाला मी म्हणजे बाहेर काही न करता माझ्याकडे जर आलात तर तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह होता, तुमच्या घरातले पॉझिटिव्ह होतात, तुमच्या मनातले वाईट विचार यायचं बंद होतं, तुम्हाला निगेटिव्ह विचार येतच नाहीत, असं तुमचं काम करतो. फक्त एका क्लासमध्ये तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह केलं जातं की तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवायचंच विसरून जाता. आणि तुम्ही हे शिकलात की तुम्ही तुमच्या घरातल्यांशी जसं वागता ते घरातले सुद्धा ह्या गोष्टी करतात. माझ्याकडे कितीतरी लोक येतात, येईपर्यंत नावं ठेवत असतात, पण क्लास केल्यानंतर खूप छान आहे आणि त्याचा उपयोग होतो हे मात्र जरूर सांगतात. पण मला एक प्रश्न पडलाय की आपल्याकडे म्हणजे आपण म्हणतो की स्वभावाला कोणतंच औषध नाही. हम्म. मग अशा वेळी हा क्लास कसं काय उपयोगाला येणार? खूप चांगला प्रश्न आहे. स्वभावाला औषध नाही तर हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हा, बरोबर. कारण हे आहेच आहे. मग हम्म. ह्या स्वभाव तसाच ठेवून तुम्हाला पॉझिटिव्ह करता येतं. कसं आहे माहितीये का, तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जा, समजा संध्याकाळी कुठेतरी भजनी मंडळ आहेत, वयस्कर महिला आहेत, त्या त्यांच्या सुनांबद्दल सांगत असतात. कारण काहीच नसतं. समोरची तिच्या सुनेचं सांगतं, हिला पण हिच्या सुनेचं सांगावं असं वाटतं. असलं नसलं तरी त्याच्याबद्दल सांगतात. तसंच काही सुना सुद्धा सासवांबद्दल सांगतात. माहेरी गेल्यावर सासूची नंदेची तक्रार करतात. या तक्रारीच बंद होणार आहेत. जो कोणी व्यक्ती ह्या क्लासला येईल त्याच्या आणि त्याच्या घरातल्यांच्या अशा निगेटिव्ह तक्रारी सांगण्याच्या ह्या सवयीच निघून जातील. इतका छान क्लास आहे आणि याची फी सुद्धा फार कमी आहे. म्हणजे मूळ स्वभाव आहे असंच राहणार, फक्त त्या माणसामध्ये पॉझिटिव्हिटी येणार, हो, थोडक्यात सकारात्मकता येणार असं. बरोबर आहे. अरे वा. सर, आपण आता क्लासची माहिती तर बघितली की क्लास कसे काय, पण मला असं सांगायचंय की तुम्ही हे तरी सांगा, क्लास कधी आहेत, कुठे होणार आहेत आणि त्याची वेळ काय असेल? आता जे क्लास आहेत हे पुण्यामध्ये आहेत. हम्म. पुण्यामध्ये प्रत्येक दिवसाचा वेगळा विषय आहे. असं नाही की 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत क्लास आहेत, सगळ्यांनी सगळ्या प्रत्येक दिवशी यायचे असं नाही. एकेका विषयाचं एकेका दिवसात मार्गदर्शन आहे. एका दिवसात ज्योतिषी बना आणि एका मिनिटात भविष्य सांगा. प्रत्येक दिवसाच्या क्लासचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत हे क्लास असतील. दुपारी जेवण वगैरे असेल, सर्व साहित्य आमचं असेल. तुम्ही फक्त यायचे, शिकायचे आणि संध्याकाळी खूप जग जिंकल्याच्या आनंदात जायचे. असेच क्लास इतर शहरांमध्ये सुद्धा असतात. त्या वेळेला जे नियोजन असेल त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाईल. सर, कोणत्या दिवशी कोणता क्लास आहे आणि त्याच्या तारखा काय आहेत, म्हणजे कोणत्या दिवशी कोणता क्लास होईल? 25 डिसेंबर 2025 हा लक्ष्मी प्राप्तीचा आहे. 26 डिसेंबर हा जन्मतारखेवरून आहे. सूर्यकुंडली रीडर असं त्या तुम्ही क्लास झाल्यानंतर सूर्यकुंडली रीडर होणार आहात. तो 26 तारखेला आहे. 27 तारखेला सिग्नेचर अनालिसिस, सहीवर्ण विश्लेषण करता येतं. हा क्लास 27 तारखेला आहे. प्रत्येक क्लासमध्ये 11 ते 5 ही वेळ आहे. दुपारी जेवणाची सोय आहे. सर्व साहित्य आमचं आहे. ध्यानाचा क्लास हा 28 तारखेला, रविवारी 28 तारखेला 11 ते 5 ध्यानाचा क्लास आहे. या क्लासमध्ये मी पूर्वी संध्याकाळी रात्री पौर्णिमेच्या दिवशी रात्री हे क्लास घेत होतो. त्यावेळेला असे लोकांना अनुभव दिलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेला सगळे ध्यान करता, ध्यानाची जी काही एनर्जी तयार होते त्या एनर्जीतून पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता आम्ही मुसळ एका परातीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मुसळ उभी करायचो आणि 1 मिनिटासाठी हात सोडलेला असायचा, ती उभीच राहायची. पण हल्ली लोकांना रात्रीचा क्लास करायला नको वाटतं, बाहेरगावावरून येतात, म्हणून आता हे दिवसाचे क्लास केलेले आहेत. रविवारी ध्यानधारणा आहे. सोमवारी शिवसूर्योदय आहे.
सकाळी 11 ते 5 पर्यंत शिवसर्वोदय शास्त्रातली प्रत्येक श्वास कसा आहे, उजव्या श्वासात काय करायचं, डाव्या श्वासात काय करायचं, प्रत्येकाने घरातून बाहेर पडल्यानंतर जिवंत आहे असं परत घरी येण्यासाठी ह्या शास्त्राचा उपयोग होतो. प्रवास कसा करायचा, समोरच्याचं किती ऐकायचं, ते खरं आहे खोटं आहे, हे सगळं त्या क्लासमध्ये शिकायला मिळतं. आणि 30 तारखेला बी पॉझिटिव्हचा हा क्लास आहे. आणि ह्या प्रत्येक क्लासचं बी पॉझिटिव्हमध्ये सुद्धा तुम्ही अगदी सकारात्मक विचारांनी जाणार आणि सकारात्मकच राहणार आहात. या सर्व क्लासचं सर्टिफिकेट मिळणार आहे. प्रत्येक क्लासला दुपारी जेवणाची पण व्यवस्था आहे. सर्व साहित्य आमचं आहे. तुम्ही फक्त रिकाम्या मनाने यायचं आणि भरभरून घेऊन जायचं, असे हे क्लास आहेत. सर या क्लासेसचं टायमिंग काय असेल हे प्रत्येक क्लास सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळामध्ये आहे. आणि त्याचं ठिकाण कोणतं असेल? आता ह्या डिसेंबर मधले जे क्लास आहेत ह्यामध्ये हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कनच्या जवळ आहे. पुण्यामध्ये आहे क्लास आहेत. हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कनच्या जवळ. सर या क्लासला जॉईन होण्यासाठी इन्क्वायरी कशी करायची? या क्लासला तुम्हाला जर हा क्लास कोणताही क्लास करायचा असेल तर याच्यामध्ये गुगल फॉर्मची सोय केलेली आहे. तुम्हाला पण जर या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतोय. ती लिंक असेल गुगल फॉर्मची. ती गुगल फॉर्म तुम्ही भरा आणि या क्लासला जॉईन होऊ शकता. आज आपण बर्वे सरांचे जे काही क्लास आहेत 6 क्लास त्याबद्दल पूर्ण चर्चा केलेली आहे. आपले जे 6 क्लास आहेत ते 25 ते 30 तारखेपर्यंत असतील. त्या क्लासेसमध्ये 25 तारखेला लक्ष्मी प्राप्ती, ज्यामध्ये तुम्ही लक्ष्मीला स्थिर करू शकता, जी स्थिरच असते पण तिला आपण स्थिर ठेवू शकतो. त्याच्यातून आपल्याला खूप काही, याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला लक्ष्मीला आपल्या घरात टिकवता येतं. ती असते पण ती कशी ठेवायची, तिला कसं आपल्या घरात स्थिर ठेवायचं, याचं सगळं मार्गदर्शन सर करणार आहेत या क्लासमध्ये. दुसरा जो क्लास आहे तो 26 तारखेला आहे. तो असेल सूर्यकुंडली, ज्यामध्ये आपण चंद्रकुंडली तर ऐकलंच आहे पण सूर्यकुंडली हे नवीन असेल तुमच्यासाठी, जे माझ्यासाठीही नवीन होतं. पण ते आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत की सूर्यकुंडली नेमकी काय असते, त्याचा उपयोग काय आहे आणि त्यानुसार आपण भविष्य कसं सांगू शकतो. तिसरा जो क्लास आहे आपला तो आहे सिग्नेचर क्लास. सिग्नेचर क्लास म्हणजे ज्यामध्ये आपण आपल्या सहीवरून आपलं भविष्य सांगूही शकतो आणि बदलूही शकतो. त्यानंतर आहे आपला चौथा क्लास म्हणजे ध्यानधारणा, जे की मेडिटेशन. म्हणजे नॉर्मली आपण सगळेच मेडिटेशन करतो पण हे मेडिटेशन आणि त्या मेडिटेशन मध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि त्याची योग्य वेळ कोणती हे या क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे. नंतरचा जो क्लास आहे आपला तो आहे शिवस्वरोदय. शिवस्वरोदय म्हणजेच काय तर तुम्हाला माहित असेल कदाचित, हा क्लास हे जे शास्त्र आहे या शास्त्रात श्वासावरून एखाद्या माणसाचं भविष्य कसं ओळखायचं हे सगळं शिकवलं जाणार आहे. नंतरचा जो आपला क्लास आहे तो आहे बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह म्हणजेच आपण आपला स्वभाव जो आहे तो त्याला पॉझिटिव्ह कसं करायचं, एका निगेटिव्ह माणसाला पॉझिटिव्ह कसं करायचं हे यामध्ये आपण शिकवणार आहोत. आणि हे जे 6 क्लास आहेत ते 25 ते 30 तारखेपर्यंत होणार आहेत. याचं जे ठिकाण, या क्लासचं जे ठिकाण असेल ते आहे हॉटेल रविराज, भांडारकर रोड, पुणे. मी जसं सांगितलं त्याप्रमाणे सरांचा नंबर तर दिलेलाच आहे आपण. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. आणि जर काही अडचण आली तर प्रश्न तिथे नाही मांडता आले तर तुम्ही व्हॉट्सअपलाही थेट मेसेज करू शकता. सरांनीही सांगितलं आणि मीही सांगितलं की हा क्लास कसा, कुठे आणि कधी असणार आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हीही या क्लासला जॉईन व्हावं, कारण हा जो क्लास आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातही खूप बदल घडू शकतात. आणि सरांच्या टॅगलाईननुसार, सरांचे जसे टॅगलाईन आहे किंवा जसं आपण ज्या अप्रोचने या क्लासकडे बघतोय त्यानुसार एका दिवसात हा क्लास केल्यानंतर एका दिवसात ज्योतिषी बना आणि 1 मिनिटात भविष्य सांगा. बाकी सरांनी जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि आपला हा जो ॲस्ट्रो हब हा चॅनल आहे त्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.